जेव्हा आम्ही ईस्टर्न कोस्ट मध्ये होतो, विशाखापट्टणमला वगैरे, ओके. तर त्यावेळेस आमचे जे शिप्स आहेत, तर एक ब्रह्मोस मिसाईलची फायरिंग, लाईव्ह फायरिंग ते मी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ एक 90 नॉटिकल माइल्स, 90 नॉटिकल माइल म्हणजे 120 किलोमीटरच्या अंतरावरती एक शिप आम्ही अबंडन्स शिप आम्ही सोडलं होतं. आणि त्या 120 किलोमीटर पासून त्या शिपनी जी फायर केली ही ब्रह्मोस मिसाईल, त्या ब्रह्मोस मिसाईलने ते टार्गेट हिट केलं 120 किलोमीटर पासून अंतरावरून. तर त्या पद्धतीने हे जे काही एक्सरसाइज आहे, लाईव्ह एक्सरसाइज, ते करायचा आम्हाला अनुभव भेटलेला आहे. अरे वा. आणि वेगवेगळे फायरिंग्स, त्यानंतर जे आम्ही शिप मध्ये जे काही फायरिंग एक्सरसाइज करतो ते जवळजवळ डेली बेसिसवर आमची फायरिंग होती. तर अशा पद्धतीने थरारक एक्सपिरियन्स म्हणजे हे जे पूर्ण जी आमची सर्व्हिस आहे त्यामध्ये भरपूर गोष्टी आम्हाला शिकायला भेटतात. अच्छा. हो. आणि त्या आमच्यासाठी पण नवीन असतात. बरोबर. आणि त्याच्यामधून आम्हाला कळतं की बुवा आपल्याला कसे प्रिकॉशन घ्यायच्यात, वॉर मध्ये कसं करता येईल, या पद्धतीने आम्ही शिकतो नेहमी. सर, पायरेट्स अटॅक वगैरे असं काही? पायरेट्स पूर्वी होते, आता थोडे म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल असा आलेला आहे की तो जो झोन आहे सोमालिया, तो जो झोन आहे त्या झोन मध्ये प्रत्येक कंट्रीने आपापली एक एक शिप डिप्लॉय केलेली आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे कंट्री जे काही मर्चंट शिप्स आहेत त्यांना सेफ पॅसेज मिळतो. आणि आता पायरेसी थोडी कमी झाली आहे. सुरुवातीला भरपूर होतं की बाबा पायरेट्स, आता जनरली जे काही शिप्स आहेत त्या आर्म गार्ड पण ठेवतात सोबत आणि ते प्रोटेक्शन घेऊनच चालतात. तर आता पायरेसी वरती भरपूर प्रमाणामध्ये कंट्रोल आहे.